हाय पब्लिक, तर फायनली आपला अनिकेत आलाय गावाकडून. तर तुम्हाला दाखवतो. अनिकेत, त्याला इतका आनंद व्हायला नवीन मोबाईल घेतलाय म्हणून. तुम्हाला मी दाखवा आता त्यांचा नवीन मोबाईल. हे बघा बघा, त्या बी मोबाईलमधून बनवला बघा मी एक ब्लॉग. म्हटलं हाय नवीन मोबाईल तर घ्यावं, म्हटलं उद्घाटन करून. मग घेतलं पटकन, लगेच उद्घाटन केलं माझ्याच हाताने त्याचं. वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या पृथ्वीच्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्ट राहणार आहे. म्हणजे आज तो व्यक्ती परत वापस यायला आहे जो गेला होता हॉटेल सोडून. म्हणजे सगळ्यात खास, आपल्या जीवाचा खास म्हणजे लाडका आपला अनिकेत चव्हाण. तर भावांनो, गेला परतूरला राहायला आणि त्याने घेतलाय मोबाईल घेऊन येणार आहे तो वापस. तर त्याने मोबाईल घेतल्याबद्दल आपण त्याचं परत एकदा अभिनंदन करू, कॉंग्रॅच्युलेशन बोलू त्याला एकदा. कारण का त्यांनी असं आता त्या मोबाईलमधून आपल्याला करायचं रॅप सॉंग एडिटिंग. कारण का तो आहे ऑलरेडी एडिटर. तो अनिकेत आला की दुसऱ्या दिवशी आपण करणार आहे आपल्या रॅप सॉंगची शूटिंग. तर भावांनो, आपला रॅप सॉंग यूट्यूबला अपलोड केला त्यावेळेस तुम्हाला मी त्याचा अकाउंट पण देईल. जसं की माझ्या कृती ब्लॉग या चॅनलला पण तुम्ही सपोर्ट केला आहे, तसंच माझी इच्छा आहे की तुम्ही त्या पण अकाउंटला सबस्क्राईब करून घ्यावं आणि आपला रॅप सॉंग बघून घ्या. आणि नंतर कसा वाटला नक्कीच गपागप कमेंट करा, मला सांगा. तर त्या रॅपला मी रॅप लिहिलं आहे, तुम्हाला सांगतो PMC म्हणजे पुणे हिप हॉपर रॅप लिहिलेलं आहे. अजून मी त्याला नाव नाही दिलं. एक नाव मी शोधलं आहे की MH17चा आवाज, असं नाव शोधलं होतं मी. जर का तुम्हाला आणखीन भारी नाव सुचत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी ते नाव मला जर आवडलं तर मी ट्राय करू, पण नक्कीच कमेंट करून ते नाव मला सांगा. कारण का आपला रॅप आहे पुणे हिप हॉपर, पुणेचं कल्चर त्याच्यावर रॅप लिहिलेलं आहे. 2.5-3 मिनिटाचा रॅप आहे गाईज. त्याच्यात फक्त मला नाव नाही आलं, नाव नाही मी दिलं आणखीन. जर का तुम्हाला एखादं नाव सुचत असेल तर मला नक्कीच कमेंट करा, एवढी विनंती करतो. आणि भेटू आता आपण अनिकेत वापस आल्यानंतर, बघू गावाकडे गेल्यानंतर कसं झालाय तो. असं आपल्या ब्लॉगमध्ये एवढा भारी काही कंटेंट नसतोय, मला पण माहिती आहे. माझ्या ब्लॉगमध्ये कंटेंट नसतो भारी. रोज येतो मी 2-4 मिनिटं कॅमेऱ्यासमोर बोलतोय, बंद करतो, अपलोड करतो. रोज येतोय कॅमेऱ्यासमोर बोलतोय, बंद करतो, अपलोड करतोय. मला माहिती आहे. फक्त मला हे माहिती आहे तुम्हाला माझं कंटेंट आवडेल, कोणाकोणाला आवडणार पण नाही मला पण माहिती आहे. पण मी करणार म्हणजे करणार, मला पण माहिती आहे. मी थांबणार नाही आता, कारण का 100+ व्हिडिओ झालेत आपले. आज 108वा व्हिडिओ आहे, 109वा पण 110वा. बघू आपण पण ट्राय करू यूट्यूबवर. ट्राय नाही करायचं, कारण का मी ट्राय करण्यासाठी इकडे आलो नाही. जर का मी ट्राय करण्यासाठी आलो असतो तर मी 10-12 व्हिडिओ टाकून ट्राय केलं असतं आणि नंतर मला समजलं असतं की आपल्याला नाही जमत, मी बंद करून ठेवलं असतं. मला समजलं पहिल्याच व्हिडिओमध्ये समजलं होतं की मला नाही जमत, तरीसुद्धा मी डबल प्रयत्न करून आता मी प्रॉपर ब्लॉगर बनलो आहे. आता कुठे पण ब्लॉग बनवू शकतो मी, एवढं परफेक्ट बनलो मी. म्हणजे मी इकडे यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर ट्राय करण्यासाठी नाही आलो. पहिली गोष्ट, मी आलो होतो काहीतरी करण्यासाठी. तर भावांनो, भले आपल्या ब्लॉगमध्ये कंटेंट नसेल, पण एक तुम्हाला शब्द देतो की एक दिवस असा आणलं मी की कंटेंट असतील माझ्याकडे. मला समजणार नाही की आज हे करू ते करू, इतके कंटेंट. आणि तुम्हाला पण बघण्यात खूपच भारी वाटेल, कारण का आता सध्या खूपच कमीतून आपली तयारी आहे गाई. शून्यातून तयारी आहे. मोबाईल नाही बरोबर, कॅमेरा नाही, माईक नाही. कधी पब्लिकमध्ये गेलो तर तिथं माझा आवाज येत नाही तुम्हाला, कारण का माईक नाही. म्हणजे सांगतो तुम्हाला, ते सगळं मी अचिव्हमेंट करेल. फक्त व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आपले प्रत्येक व्हिडिओ. आणि आता बघू अनिकेत वापस आल्यानंतर त्याच्या हावभाव. त्यानं आणलं नवीन मोबाईल, तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कंपनीचा. आपण काय बघितलं नाही, फक्त व्हॉट्सअपला स्टेटस बघितलं होतं. त्याचप्रकारे त्याचा मोबाईल पण दाखवतो, त्याच्यामधले फीचर कसा आहे, त्याला कितीला बसला, सगळे त्या मोबाईलची माहिती देतो तुम्हाला. आणि नंतर उद्या परवा दिवशी आपण करणार रॅप आपला सॉन्ग शूटिंग. तोपर्यंत मला जर तुम्हाला एखादं नाव आठवत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. असंच जुटून आपलं पुढं आंघोळ करून रेडी. आणि अनिकेत परतूरवरून निघाला आहे, तर त्याला इकडे यायला कमी असतं 12-12:30 1-2 वाजते. म्हणलं आता आंघोळ केली. आणि काल गुढीपाडवा होता नाही, तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या काल मी शुभेच्छा नाही दिली. काल इतका प्रॉब्लेम झाला आहे. हॉस्टेलचा हॉटस्पॉट पण झाला, त्याचा हॉटस्पॉट घेऊन मी कालचा व्हिडिओ कसं तरी अपलोड केला. कालचा कंटेंट आपला 1 मिनिटाचा नव्हता, कालचा कंटेंट 12 मिनिटाचं बनवून ठेवला होता. पण काय सांगू तुम्हाला, हॉटस्पॉटच नाही. पण ह्याचा त्याचा हॉटस्पॉट घेऊन अपलोड केला. तर 12-1 वाजता आणि काही येणार आहे आपण. तोपर्यंत चला मग आता जाऊ महादेवाच्या मंदिरात. तिथे जवळच महादेवाचं मंदिर जातो, आता दर्शन घेतो.
आणलाय अनिकेतनं आपल्या मोबाईल मोटो कंपनीचा नवीन डायरेक्ट 4 कॅमेरेवाला मोबाईल. मी तर सकाळपासून ह्या मोबाईलची इतकी वाट बघतोय कारण का मला ह्याच्यामध्ये इतका भारी वाटलं. मी जेव्हा स्टेटसला बघितलं अनिकेतच्या त्यावेळेस म्हणलं लईच क्वालिटी घेतलाय म्हणलं विषय. न काय लगेच फोन लावला त्याला, म्हटलं ये बाबा म्हटलं लवकर इकडे, कारण का तुझा मोबाईल बघायचा म्हणलं त्याच्यामधून शूट घ्यायचं. वाजण्याला पण एवढा हलका आहे ना बघा. अनिकेत मला शूट करायला बघा त्याचं तोंड किती भारी दिसायला लागलंय. वाव, इतका हँडसम दिसायला लागलाय काय. हो का, मी इतके ब्लॉग एडिटिंग केले नाही का ह्या मोबाईल मधून एडिट केले. हा मोबाईल आहे ओप्पो A31. म्हणजे आज 107वा 109वा व्हिडिओ आहे आपला त्या मोबाईल मधून एडिट केलं. भावानं लवकरच आपण पण आता अनिकेतच्या पावलावर पाऊल देऊन चालू आपण पण घेऊ आता मोठ्या कंपनीचा मोबाईल, ते पण ह्याच कलर मध्ये घेऊ. ह्याचा कलर तर इतका भारी आहे ना बघा ना अशामध्ये. एवढा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. हाय गाईज. आता काय आम्ही थांबत नसतो डायरेक्ट. आता आमच्याकडे ब्लॉग बनवायला पण एकदम कॅमेरा सारखा झालाय. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आयफोनची गरज नाही, आयफोन पेक्षा एक पावलानं पुढे वाटते मला हा मोठा कंपनीचा मोबाईल. एवढा कॅमेरा स्टेबल फीचर एवढं काय काय दिलं ह्याच्यामध्ये. निम्मे तर एडिटिंगचे वस्तू म्हणजे एडिटिंगचे फीचर याने गॅलरीतच दिले त्या मोबाईलच्या कंपनीने. बघा ना तुम्ही ह्याच्यातच बघा आणखीचा चेहरा बघा. आणि त्या ब्लॉग मध्ये बघा किती मी हे दिसतोय. इथं आरशे समोर आणणं हे बघा. ह्याच्यामध्ये बघा कसं दिसायला लागलं. आणि हे बघा कसली क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. तर भावांनो आपला व्हिडिओ कसा वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या नवीन नवीन ब्लॉगला सबस्क्राईब करा. कालचा नेटवर्कचा प्रॉब्लेम काय झालं रे प्रवास कुठे झाला कस काय जागा तर लय होती विषय ट्रेनिंग की लेट झाली म्हणजे भयंकर काय. सकाळपासून वाट बघतोय तुझी आणि तुझ्या मोबाईलची. माझा मोबाईल दाखवतो जरा पब्लिकला मोबाईल दाखवतो आता जरा. मोबाईल बघून सांग जरा क्वालिटी मोबाईलची. वाव, हे बघा काही थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे. नेटवर्क आपला हे कोणता आहे रे मोटो 815 फ्युजन. त्याची क्वालिटी सांग जरा पब्लिकला. आता याचा विषय नाही बघ का रे. 7400 बॅटरी बॅकअप आहे. 8/2 पण आपण स्टोरेज घेतलंय मुद्दाम कारण व्हिडिओसाठी आपल्याला लागणार आहे. आणि व्हिडिओची क्वालिटी एकदम खतरनाक आहे. अल्ट्रा वाईड आपल्या व्हिडिओला पण आणि फोटोला पण. स्लो मोशन हे बघा क्वालिटी बघा फक्त क्वालिटी. आवाज इज व्हेरी ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काही करतो तर मित्रांनो विषय काय माहिती का मला येत नव्हतं. मी आता होतो एका महिन्यानंतर कारण आता मला पेपर आहे. पण पृथ्वी भाऊलेच म्हणलं कारण की त्याला कर्मन झालं. तर माझा विषय म्हणजे माझ्या मी आलो आता सकाळीच आता फोन आला मला म्हणजे ये म्हणून. मग काय आता 12:30ची गाडी धरली 3 वाजता इकडे आलो. बघा तर पब्लिक तुम्हाला म्हणलं नाही का आपला एडिटर आणि चव्हाण गेला घरी सोडून आणि आपले इतके काम आले होते. म्हणजे मला करमनच गेलं कारण का इथं हॉस्टेलवर एकटंच पडून राहिलो मी. बाहेर कुठं काय माहित नाही. आपलं संभाजीनगरमध्ये सगळे यांना माहिती आहे. तर भाऊने आपल्या घेतलाय नवीन मोबाईल. म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये एक न्यू वस्तू ऍड झाली. तर तुम्हाला मी दाखवतो तो मोबाईल. आणि त्या मोबाईल मधून पण एक घेतो मी ब्लॉगचा शूट. आणि तुम्ही बघा या ब्लॉग मध्ये त्याची क्लिप. जर का तुम्हाला पण त्या क्लिप मध्ये जर काही भारी वाटत असेल तर तुम्ही पण जावा. आणि हा मोठा कंपनीचा नवीन फीचर मध्ये आलाय मोबाईल 26,000 रुपयाला 27,000 रुपयाला सॉरी. तो पण घ्या. तर भावांना मी घेतो आता ह्याच्यामध्ये एक शूट. मला करतो शूट आता लॉक काय हे बघा इथं पुन्हा फिंगरप्रिंट इथं आहे आपल्या मित्रांनो. हे बघा इथं खालीच फिंगरप्रिंट आहे तुम्हाला. नेट संपलं वाटतं आपलं. ट्रेन मध्ये बघितलं असं ना सगळं. एवढा स्मूथ चालाय ना काही. बघा एवढा स्मूथ चालायला लागलाय. बाप 339 झालेत. तुम्हाला काय सांगू असं हातात घेतलाय ना खाली ठेवूच वाटत नाही मोबाईल. आयफोन पेक्षा भारी क्वालिटी दिसायला लागली याच्यामध्ये. खरंच आणि भारी आहे राव. लयच भारी मोबाईल घेतलाय. हे बघा याचा कॅमेरा स्टेबल तर वाईट अँगल स्टेबल सगळे फीचर ह्याच्यामध्येच आहे. आणि सगळ्यात खास विषय असा म्हणलं तर आपल्याला एडिटिंगसाठी जावं लागत होतं कॅपकटमध्ये. तर ह्या मोबाईलमध्ये असे फीचर दिले तुम्हाला गॅलरीमध्येच एडिटिंग दिली. स्लो मोशन स्पीड निम्मे तर फीचर गॅलरीत दिले. तर बघ आपण एक क्लिप घेऊ ह्याच्या व्हॉइस ओव्हर पण करू शकतो त्याच्यामध्ये. तो समज तो बोलायलाच नाही इकडे व्हिडिओ मध्ये तर तो डायरेक्ट फक्त आपल्याकडे दिसणार. बघा त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर पण आपण करू शकतो. म्हणजे इतके फीचर तुम्हाला एक बडकर एक फीचर ह्याच्यामध्ये दिले त्या मोबाईलमध्ये. तर आता मी करतो ह्याच्यामधून एक ब्लॉगची क्लिप घेतो. मला नक्कीच सांगा की त्या मोबाईलमध्ये ह्या मोबाईलच्या क्लिपमध्ये काय फरक आलाय. हाय फ्रेंड्स तर तू कर शूट कर मला. तर भावांनो आणलाय अनिकेतनं आपल्या मोबाईल मोटो कंपनीचा नवीन डायरेक्ट 4 कॅमेरेवाला मोबाईल. मी तर सकाळपासून या मोबाईलची इतकी वाट बघतोय कारण का मला ह्याच्यामध्ये इतका भारी वाटलं. मी जेव्हा स्टेटसला बघितलं अनिकेतच्या त्यावेळेस म्हणलं लईच क्वालिटी घेतलाय म्हणलं विषय.
न काय लगेच फोन लावला त्याला, म्हटलं ये बाबा, म्हटलं लवकर इकडे, कारण का आज तुझा मोबाईल बघायचा म्हणलं आणि त्याच्यामधून शूट घ्यायचे. वाचनाला पण एवढा हलका नाही बघा, आणि मला शूट करायला बघा, त्याचं तोंड ते किती भारी दिसायला लागले. वाव, इतका हँडसम दिसायला लागलाय काय. हो का, मी इतके ब्लॉग एडिटिंग केले नाही का ह्या मोबाईल मधून एडिट केलेत. हा मोबाईल आहे ओप्पो A31. म्हणजे आज 107वा 109वा व्हिडिओ आहे आपला त्या मोबाईल मधून एडिट केलं. भावना लवकरच आपण पण आता आणखीच्या पावलावर पाऊल देऊन चालू, आपण पण घेऊ आता मोठ्या कंपनीचा मोबाईल, ते पण ह्याच कलर मध्ये घेऊ. ह्याचा कलर तर इतका भारी आहे ना बघा ना आरशामध्ये. हो का, एवढा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर Hi guys. आहे बघा. आता काय आम्ही थांबत नसतो, डायरेक्ट आता आमच्याकडे ब्लॉग बनवायला पण एकदम कॅमेरा सारखा झालाय. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आयफोनची गरज नाही, आयफोन पेक्षा एक पावलानं पुढं वाटते मला हा मोठा कंपनीचा मोबाईल. एवढा कॅमेरा, स्टेबल फीचर, एवढं काय काय दिलं ह्याच्यामध्ये. निम्मे तर एडिटिंगचे वस्तू म्हणजे एडिटिंगचे फीचर हे गॅलरीतच दिले त्या मोबाईलच्या कंपनीने. बघा ना तुम्ही, ह्याच्यातच बघा आणि त्याचा चेहरा बघा, आणि त्या ब्लॉग मध्ये बघा किती मी हे दिसतोय. इथं आरशा समोर आण ना, हे बघा ह्याच्यामध्ये बघा कसं दिसायला लागलं. आणि हे बघा कसली क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. तर भावांनो, आपला व्हिडिओ कसा वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या नवीन नवीन ब्लॉगला सबस्क्राईब करा. कालचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला काल पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकलो. काल कंटेंट आपला 1 मिनिटाचा राहिला, कारण का काल हॉटस्पॉटचा प्रॉब्लेम झाला. इथलं हॉस्टेलचं नेट संपलं होतं. आणि त्यावेळेस मला अनिकेतची इतकी आठवण आली की सांगू शकत नव्हतं. का आठवण आली माहिती आहे का, कारण का बाहेर अनिकेतकडं बरेच सारे हॉटस्पॉट आहेत बाहेर संभाजीनगरमध्ये. 2-4 ठिकाणी अनिकेत हॉटस्पॉटचं कसं पण नियोजन लावू शकतोय. पण विषय असा झाला की अनिकेतच नसल्यामुळे आपल्याला कोणते हॉटस्पॉट देणार आहे, कोण पासवर्ड सांगणार आहे त्याचा. म्हणून भावांनो, काल मी पायकरावचा हॉटस्पॉट घेतला आणि 1 मिनिट 7 सेकंदाचा काहीतरी व्हिडिओ होता कालचा आपला. त्याचं कंटेंट बनवण्याचा काहीच नव्हतं, तसंच अपलोड करून टाकला. का तर फक्त कालचा दिवस माझा खाली नाही जावा म्हणून अपलोड केला. तर भावांनो, आजपासून एकदम क्वालिटी विषय राहणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये. क्वालिटी एकच नंबर. ज्यावेळेस ते मोबाईल खराब हीच आहे. आणि मी पण आता असाच मोबाईल घेऊन येतो. पप्पाला म्हणतो, पप्पा मला पण आता हीच मोबाईल घ्यायचा आहे मोठ्या कंपनीचा. जरा हट्ट बिट्ट घालतो आता घरी, कारण का मला लईच आवडलाय मोबाईल. मला तर काय वाटत होतं सुरुवातीला की आयफोनच घ्यावा, पण नाही, आयफोन पेक्षा क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर ह्या मोबाईलमध्ये. बघा ना, आम्ही फिल्टर पण नाही लावलं बघा. आता मी ब्लॉग बनवलं ना, इतकं माझं गोरा तोंड दिसायला, म्हणजे इतकं भारी दिसायला लागलंय. दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला हे करावं लागतंय, फिल्टर लावावं लागतंय, तेव्हा कुठं अशी क्वालिटी दिसते. पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी फीचर आहे. जर का फिल्टर लावलं तरी डायरेक्ट इतकं पुढं जाईल ते तुम्हाला सांगू शकत नाही. तर भावांनो, आपल्याला करायचं आता उद्या परवा रॅप सॉन्ग शूट, ते पण ह्या मोबाईल मधून आपण घेऊ याची शूटिंग आणि नंतर करू एडिटिंग. तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच. हे बघा आपले नवीन भाई ऍड झालेत हॉस्टेलमध्ये. काय भैया? दिनेश भाई सोनपसारे. दिनेश भाई सोनपसारे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि कमेंट करायला लागले तुम्ही, जरा कमी कमेंट करा. मला कळले नाही गेले. आता काय एका भावाने कमेंट केली, छत्रपती संभाजी रेल्वे स्टेशनवर जाऊन ब्लॉग बनवू. तिथं मी जाईल भावानं. आता त्या भावाला सांगतो मी, जाईल मी नक्कीच. आता काही शक्य नाही सध्या, कारण का आमचे क्लासेस चालू आहेत. ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस जाईल मी. सगळं संभाजीनगर रेल्वे स्टेशन दाखवलं भाऊ तुला. आणि कसं वाटलं नक्कीच तू सांग. थोडा वेळ लागेल पण मी बनवल. पण जाऊ द्या ते विषय सोडून, ह्या मोबाईल मधला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कारण का नवीन मोबाईल आहे, नवीन उद्घाटन केले ते पण डायरेक्ट ब्लॉग मध्ये. तर मला वाटते आता हा मोबाईल पण चांगलाच चालणार आहे. कारण का सुरुवातीच ह्याची ओपनिंगच मी केली, म्हटल्यानंतर उद्घाटनच मी केलंय माझ्या हातातून ह्या मोबाईलचं. म्हटल्यानंतर ह्याला भविष्यात कुठं अडचण येणार नाही मोबाईल मध्ये. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. एकदा अनिकेतला बघून जा. राम राम. राम राम, बाय बाय, टाटा, सी यू. टाटा, सी यू. आता अनिकेत आलाय तर म्हणलं आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडणार. थँक्यू सो मच, धन्यवाद.